सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो। अपंग, अंध, कुष्ठरोगी, अनाथ घटकांचा सांभाळ करणाऱ्या संस्थांना त्या स्वतः भेटी देतात, त्यांचं कार्य लोकांसमोर आणतात आणि स्वतः मदत करतातच, पण इतर दानशूर दात्यांनाही मदत देण्यासाठी प्रवृत्त करतात। पत्रकार म्हणून समाजात वावरताना सवंगपणा, सनसनाटी बातम्या, भडक वार्तांकन यापासून कायम दूर राहून पत्रकारिता समाजाच्या उपयोगासाठी कशी पडेल, त्यातून प्रबोधन कसं होईल या दृष्टीनं त्यांचं वार्तांकन आजपर्यंत होत आलेलं आहे। लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ अशा नामांकित वर्तमानपत्रातनं विपुल लेखन केल्यानंतर त्यांनी स्वतःचं वार्तादीप हे साप्ताहिक 2005 ते पुढे 2019 पर्यंत चालवलं। 19 पासून दैनिक आपलं नवं शहर या वर्तमानपत्राचे उपसंपादक, त्याचबरोबर त्याच्या YouTube वाहिनीची जबाबदारी त्यांच्याकडे आहे। त्या माध्यमातून 250हून अधिक नामवंतांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत। तंबाखू विरोधी घोषवाक्य स्पर्धा, व्यसनमुक्तीपर घोषवाक्य स्पर्धा, स्तंभलेख स्पर्धा यामध्ये त्यांना विविध पारितोषिकं मिळाली आहेत। अंध मुलांसाठी ब्रेल लिपीमध्ये त्यांनी 23 पुस्तकं त्यांची आजवर प्रकाशित झालेली आहेत आणि अजून 4 प्रकाशनाच्या वाटेवर आहेत। अशा या हरहुन्नरी पत्रकाराचं त्याच्या विविध क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल नवरत्न पुरस्कार देऊन आपण सन्मान करत आहोत। मी विद्याधर ठाणेकर